तुम्ही झडझडून का विचारलं नाही भाऊंना सस्पेन्शन ऑर्डर बद्दल? तरी अण्णांचा फोन आल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं, तरी तुम्ही आपले अफवा अफवा म्हणून गप्पा बसता. त्यांना विचारून काय मिळणार आहे? अफवेची खोटी आशा त्यांच्या डोक्यात गेली नसती. इन्क्वायरी ऑफिसर्सनी लेजर्स तपासली, फाईल्स तपासल्या, भाऊंची उलट तपासणी केली. अफवा इतकी तपशीलवार असते? शाळेतल्या नाटकातले डायलॉग्स घ्यायला कुणी रजा काढतं? म्हणजे तुझा भाऊंच्या प्रामाणिकपणावर विश्वास नाही? असं म्हणाले का मी? खरं सांगू, नैवेद्यालाही हात न लावणारा देव येतो, पण वास्तवाकडे डोळे झाक करणारा, नुसती स्वप्ने पाहणारा. त्यांच्या लेखी सौ सुमित्रा केमकर नंबर 1 च्या अभिनेत्री, ड्राफ्ट्समन चिरंजीव विवेक, ग्रेट आर्किटेक्ट चिरंजीव संदीप, शेती तज्ञ, आणि चिरंजीव सिद्धार्थ प्रति भीमसेन जोशी. आणि तू? मी मूळची केमकर नाही. पण तू माझी छानशी बायको आहेस की नाही? आहेस की नाही? म्हणजे केमकरच. हे बघ, आपण या सुट्टीत काहीतरी वेगळं करूया. वेगळं म्हणजे कसं माहितीये का, आपण कोडाईकनाललाच नाही, त्यापेक्षा यावेळेला मी तुला मस्त पैठणी घेईन. पैठणीला मिळते माहितीये का फक्त, आणि 2-2 लाखाची असते एक एक पैठणी. मी तुझ्यासाठी 2 घेऊन टाकीन.